काय टेलिपॅथी आहे अनिश. मी तुलाच आता फोन करणार होते. बोल. का? पंगत नाव फायनल केलंय मी. जस्ट आता फॉर्मवर लिहून आली. अरे वा, ग्रेट, नाईस. मग बोल, कधी करायची पार्टी? पार्टी कसली? अजून खूप पेपर वर्क बाकी आहे. खूप फॉर्मॅलिटीज कराव्या लागणार आहेत अजून. भरू दे का तुझ्या फॉर्मॅलिटीज. हा? त्या फॉर्मॅलिटीजचं टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना. मी सगळं करून देईन तुला. डोंट वरी. थँक्यू अनिश. अगं भैरवी, थँक्यू काय त्यात? वी आर अ टीम अँड वील ऑलवेज बी अ टीम. यू नो दॅट, राईट? पण काय? भैरवी, अगं त्याआधी मला माझे काही जुने चॅप्टर्स क्लोज करावे लागतील आणि त्यासाठी मला तुझी मदत लागेल. काय झालं सांग ना मला. अगं भैरवी, प्रॉब्लेम म्हणजे मला ना खूप अर्जंटली 5 लाख रुपये हवेत ग. प्लीज हेल्प कर ना. शेवटचे 5 लाख? भैरवी, एकदा ते 5 लाख रुपये घेऊन मी त्या सेवानी बिल्डरच्या तोंडावर फेकून मारले ना की माझ्या डोक्यावरचं मोठं ओझं हलकं होईल आणि मग मी होल हार्टेडली तुला मदत करू शकेन. आय नो अनिश, पण माझ्याकडे खरंच एवढे पैसे नाहीयेत रे. आय नो, पण बघ ना प्लीज, काही होऊ शकतं का? बघ ना प्लीज. एकच करता येईल आता. काय? आईच्या घरी माझा एक हार आहे, तो विकते मी. भैरवी, तुझा हार नको ग, राहू दे. मी करतो मॅनेज काहीतरी. अनिश ऐक माझं, आत्ता इमोशनल नकोस. दागिने काय परत करता येतील, पण आता तुला मदत करणं मला जास्त महत्वाचं आहे. मी आजच तो हार जाऊन विकते आणि तुला 5 लाख रुपये देते. हा, तू फेडून ये. फक्त माझी एकच अट आहे. कसली अट? मला माझा पूर्वीचा अनिश परत हवाय. डन डन, नक्की. हो हो भैरवी. बर चल, मी लगेच आईकडे जाऊन येते. पैसे आले की तुला भेटते. ओके ओके भैरवी. हा. थँक्यू सो मच. अनिश, डोंट वरी. वी आर अ टीम अँड विल ऑलवेज बी अ टीम. चल बाय. बाय. मामा मामीचं बरोबर होतं. भैरवीचे पाय धरले की तिला आरामात फसवता येतं. चल रे, आता त्या माझगावकरला कळेल त्यांनी कोणाशी पंगा घेतलाय ते. हॅलो अशोक मामा, परशुराम बोलतोय. मामा, काहीतरी लफडं झाले. नाही ते काही माहीत नाही, पण तुम्ही जरा घरला फोन करून विचारता का जरा. 3 हट्ट कोणतरी गुंड आलतं बघा. जाधवनच पाठवलं असणार. त्यानं लय मोठा कांड केलाय बहुतेक. हा हा हा, या तुम्ही लवकर या. हा वय ठेवतो. हा जय श्री कृष्ण. जय श्री कृष्णा. सेवानी साहेब, हे घ्या तुमचे पैसे. किती आहे? 5 लाख आहे. 5 लाख? ओनली 5 लाख? माझगावकर, तुला काय मेमरी लॉसचा प्रॉब्लेम आहे काय? तुम्हाला किती द्यायला लागतो? 15 लाख रुपये. मग हे 5 लाख घेऊन मी काय करणार? अरे बाकीचे 10 लाख कोण आपसे? तारा बाप. ए सेवानी साहेब, बापावर जायची गरज नाहीये. मला माहिती आहे मी तुम्हाला 15 लाख रुपये देणं आहे, पण आता कसे बसे 5 लाख रुपये जमा केलेत मी. उरलेले 10 लाख रुपये सुद्धा देईन तुम्हाला. फक्त मला थोडे दिवस द्या. काय? अरे थोडे दिवस म्हणजे किती दिवस?
8-10 दिवसात देतो मी परत. ए माझगावकर, हे तू ना एकदम गॉन केस आहे. अरे एकतर तू पैसे लेट दिलेस, त्यात तू फुल अँड फायनल नाही दिली. आता माझी लोक कामाला लागली आहेत. आता 8-10 दिवसाची किंमत ती पण तुला द्यावीच लागेल. तुमची जी काही एक्स्ट्रा किंमत आहे, तुमचा जो काही इंटरेस्ट आहे, मी सगळा देईन, पण मला थोडे दिवस द्या. ठीक आहे, या 8 दिवसात माझी उरलेली अमाऊंट मला मिळालीच पाहिजे, कळलं? निलिमाची पाणी. माऊ, कुठे होतीस तू? इतका वेळ का लागला तुला? मी आईकडे गेले होते, मग गणेशला भेटून मी. समा, हे काय झालंय हे सगळं? हे हे सगळं काय? सुनबाई, मरण आलं होतं, मरण. भगवंतानं वाचवलं. नाही, तुझ्या घर सुरक्षित नाही बाई. बाय, तू या घरात, या मालात असा जीव मुठीत धरून राहण्यापेक्षा आम्ही बाहेर राहू. मी आणि माझं सौभाग्य बाहेर राहू. हा, नाहीतर इथं किड्या मुंगी सारखंच मरण येणार आहे ना. त्यापेक्षा बाहेर मरू ना बाप्पा. एक मिनिट थांबा जरा. कळेल का काय झालं? काय झालंय समा? माऊ, निलिमा त्याच्या नवऱ्याने गुंड पाठवले होते. व्हॉट? तुम्हाला काही झालं नाहीये ना? आता तरी काही नाहीये, पण जर ही इकडेच राहिली तर काही होऊ शकतं माऊ. आत्या, आता मी आहे ना, सगळं नीट होईल. आपण पोलिसांकडे कंप्लेंट करूया. मी बाबांना सांगते. माऊ, काही होऊ शकतं. समा, तू आता इरू ईशानला जाऊन शाळेतून पिकअप कर आणि तिथून डिरेक्टली आजी आजोबांकडे जा. मी कॉल करते त्यांना. अगं पण माऊ, समा, आता मी सांगितलंय तेवढं कर. आत्या, शांत व्हा, शांत व्हा. सगळं होईल नीट. भगवंता, काय कसं केलं घराच्या अवस्था बाबा. काय सांगता काय? हो, नाही, सातपुतेंचा मला फोन आला होता. त्या माझगावकरांच्या घरात काहीतरी गडबड चालू आहे म्हणे. अरे, तूच वॉचमॅन आहे या सोसायटीचा? होय साहेब. माझगावकर साहेबांचा फोन आला होता. त्यांच्या घरी कोणी गुंड आले होते म्हणे. हा, हो, आले होते. तुला कसं माहिती? म्हणजे ते दोघं जात होते ना, तेव्हा एक जण त्यातला म्हणला माझगावकराला बघून घेतो असं. ओझरतं ऐकलं, त्याच्यावरून मी अंदाज लावला की ते गुंड असतील म्हणून. गुंड? तू काय करत होता त्यावेळेला? आवाज साहेब, ते कांबळे साहेबांचा फोन आलेला. त्यांच्याकडे काहीतरी लिकेज होत होतं म्हणून गच्चीवरती गेलतो. काय झाले प्रॉब्लेम तो बघाया. तो सीसीटीव्ही कॅमेरा चालतोय का? होय साहेब. फुटेज दाखव त्याचं. चल. गुंड आले होते? या, गुंड आले, पोलीस आले. पण ह्या गुंडांनी काही केलेलं आपल्याला कळलं कसं नाही? केलं सुद्धा असेल. या माझगावकरांच्या घरात काय घडतं आपल्याला कुठे कळतंय? ही आपली सभ्य आणि सुसंस्कृत माणसांची सोसायटी आता गुंडांचा अड्डा बनणार. मला सांगतो, हे माझगावकर आहेत ना, फार डेंजरस आहेत. आपण त्या अनिशची ऑफर ना उगाच नाकारली. हो, तो आणि सगळ्यात जास्त डेंजरस आहे. हा, माझगावकरांच्या बरोबर तो सुद्धा जाणारच होता ना.
बरोबर आहे. या प्रभूबाईनी ना घाई उगाच नकार दिला यार. आता त्यांना दोष देऊन काय फायदा? नाही नाही, आता ना हे बघायचंय की हे पोलीस काय करतात आणि कुणाला पकडून घेऊन जात आहेत. माय बाई, नुसताच गोंधळ झाला माय बाई. मी आवरून घेतो. काय आवरायची गरज नाहीये. गुन्हा घडला ना इकडं, पोलिसांनी येऊन इकडे तपास करायचा असेल तर पोलीस आले कायच समजते कोणी केलं ते? हा, काहीच नाही ना समजत. ते आपण ठरवायचं नाही, पोलिसांना ठरवू देत. नाही ते फेकमफेक झाली ना सारी, तर म्हणजे चांगलं नाही दिसत म्हणून म्हणलं आवरून घेतो. कोणी तुम्हाला आलं सांगितलं तेवढं तुम्ही करा. कधी कुरकुर पिरपिरी चिरचिर करू नका उगाच. नाही राहिलं. बाबा ऐका माझं, तुम्ही शांतपणे बसा बरं आता. नाही ना, मी बसला तर मी तर थांबणार. ऐका माझं. हिरा ईशान, तुमच्यासाठी भाकरवडी आणली आहे. हे भैरवी, काय आहे हे सगळं? कोणी केलं? घरात गुंड येऊन गेले तनिष, धमकी दिली आहे त्यांनी. बाबा बाबा तुम्ही ठीक आहात ना? काही झालं नाही ना नाही, तुम्हाला? मला काय नाही झालं, मी ठीक आहे. आणि मुलं? मुलांना आई बाबांकडे पाठवलं. एका महिन्यात 3 की 4दा येऊन गेले बाप्पा पोलीस. हं? नाही म्हणजे चांगलं नाही दिसत भाऊजी. कसं आहे, ते शेजारी पाजारी चांगल्या मनाचे आहेत का? येऊन जातात, बोरे झाकून जातात, इज्जतीचे धिंडवडे निघतात ना बाप्पा. म्हणून काय हातावर हात ठेवून स्वस्त बसायचं? कुणी केलं शोधायला नको. मला वाटतं शोधण्यासारखं काय आहे यार? असं सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे ना भाऊजी. हे जे केलं ते त्या पक्यानंच केलं.